जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथील प्रसिद्ध मुक्ताई माता मंदिरातील चोरी प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली। मंदिरातील दागिने तसेच लग्नसराईतील साऊंड सिस्टीम चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपींकडून तब्बल 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 18 एप्रिल रोजी संतवाडी येथील विजय फाफाडे यांच्या टाटा 709 टेम्पोमधून 2 LP फायर मशीन चोरीला गेली होती। या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील युवराज कातोरे, निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ यांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी बेल्ले येथील मुक्ताई माता मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून एम्प्लिफायर मशीन, मिक्सर, LED TV आणि देवीचे मंगळसूत्र असा एकूण 3,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली। आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फिर्यादी यांचे मिक्सर आणि मंदिरामध्ये चोरी झाली होती आणि त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सरांनी विभागाला तसेच पोलीस स्टेशनला याबाबतचे चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनने 3 आरोपींचा शोध घेतलेला आहे आणि 3 आरोपींची नावे तुकाराम कातोरे राहणार कळंब तालुका आंबेगाव, निवृत्ती मेंगा आणि अजय मेंगा दोघे राहणार जांबूत बुद्रुक संगमनेर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला। सखोल तपास केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि आळेफाटा हद्दीतील 3 गुन्हे, गुन्हा नंबर क्रमांक 115/26, गुन्हा नंबर क्रमांक 146/26, गुन्हा नंबर क्रमांक 147/26 आणि ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील 123/26 आणि गारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 145/26 हे 5 गुन्हे उघडकीस आलेत। या 5 गुन्ह्यामधील मुद्देमाल साधारणपणे 8 एम्प्लिफायर मशीन, 2 मिक्सर, 1 LED TV आणि 1 देवीचे मंगळसूत्र असा साधारणपणे 3.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर कामगिरी हे आळेफाटा पोलीस स्टेशनचे विश्वास जाधव, PSI सतीश ठावरे, ASI राजेंद्र हिले, पोलीस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर आणि सकाराम जोंबडे यांनी केले आहे। पुढील तपास चालू आहे।